कोल्हे की आढळराव? कोल्हे साहेब. कशावरून कोल्हे? आता तुम्हाला सांगतो ऐका साहेब, ह्या पक्षातून त्या पक्षात गेलेले, त्या पक्षातून ह्या पक्षात गेले. आमचे सरपंच साहेब म्हणले का स्वतःच्या फायद्यासाठी या साहेब आढळरावांनी ठेस दिला स्वतःच्या फायद्यासाठी. आता आम्ही असं म्हणू शकतो यांनी यांच्या फायद्यासाठी ते शरदरावांचं काम करतील किंवा आशाताईचं काम करतील किंवा आढळरावांचं काम करतील. पण आम्ही एक शेतकरी म्हणून आम्ही शरद पवारच्याच पाठीमागे उभे राहणार. पहिली गोष्टी, जो कमलाबाई पैसे गेला भाजपामध्ये गेला, मग तो कोणी असू, पण आमचा कोल्हे साहेब असतात तरी आम्ही कोल्हे साहेब उभं राहिलोच नसतो. कमीत कमी शेतकरी, ऐका ना, बाकी काही नको, कमीत कमी शेतकरी जागला पाहिजे. हे भाजप सरकार शेतकऱ्यांचं नाहीच आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला आरक्षण नाही दिलं मराठ्यांना. पहिली गोष्ट ही, आम्हाला आरक्षण नाही. शेतकऱ्यांनी विषय सोडून द्यायचा. ज्याला शेती करायची ना त्यांनी भाजपाचा विषय सोडून द्यायचा आहे. हे गावातलं राजकारण हे गावातच राहणार आहे. ही तेवढ्यापुरती गावापुरती कसं आहे, आढळराव एकाला उचलून धरणार, ताई एकाला उचलून धरणार, कोल्हे साहेब एकाला उचलून धरणार, हे त्याच्या मागेच पळणार 4-4 टाळकी घेऊन. पण जो खरा शेतकरी तो शरद पवार मागच जाणार. शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही भाजपने, उलटे सुलटे निर्णय घेऊन शेतकऱ्याला गाड्याचं काम केले. काय वाटतं? 10 वर्ष ज्यावेळेस कृषी मंत्री होते शरदचंद्रजी पवार साहेब, त्यावेळेस नाशिकमध्ये त्यांना कांदे फेकून मारण्यात आले, चप्पल, तेव्हा हे झोपले होते का? तसं काय नाही. खताचे रेट तरी कमी होते. आता जीएसटी लावून त्यांनी बरं हा म्हणतो 10 लाख रुपये दिले यांनी, 6 कोटी पुलाला दिले. कोणी किंच्या खिशातून आणून दिले साहेब. आपला टॅक्स गोळा करून सगळं आपल्याच कुठे ठोकले त्यांनी. आपला टॅक्स आपल्याला त्यात गोळा करून. पहिले सगळ्याला वेगवेगळे टॅक्स होता. आता एक जीएसटी हे तर माहिती ना तुम्हाला, पहिले सगळ्यांना वेगवेगळे टॅक्स लागायचे, जास्त पैसे जायचे. आता एकच टॅक्स आहे, बरोबर का नाही? तो सगळीकडून घेतला जातो तेच पैसे. अरे बाबा ऐक ना, पहिल्यांदा आता तू म्हणतो ना खताचे रेट वाढले किंवा याचे रेट वाढले, तर पहिल्यांदा 10 वर्षापूर्वी मजुरीपासून खत जशी जशी सगळ्याच महागाई वाढत गेली ना, आता पगार. अरे ऐक ना, शेतीला मालला बाजार वाढला का? खतं वाढली, तुमची औषधं वाढली, मजूरदार वाढले का नाही वाढले? मीटर मागे तुमचा युनिट वाढला, पण शेतीच्या मालला बाजार वाढला का? नाही वाढला. हळूहळू व्यवस्थित बोल. उत्पादन जास्त व्हायला लागलं. लक्षात ठेवा, पहिल्यापेक्षा शेतीचं ऐका ना, शेतीचं उत्पादन जास्त नाही आलं. ठिबक, मल्चिंग पेपर असन किंवा स्प्रिंकलरनी, बरोबर उत्पादन वाढलं. मजुरीचा तुटवडा यायला लागला. पहिलं बागायत थोडंच होतं, तुमच्या इकडे बघा आता बागायत वाढल्यामुळं मजुरीचा रेट, उत्पन्न वाढलं. उत्पादन आता बघा, पहिल्या गाया लोकांकडे थोड्या थोड्या असायच्या, आता सर्व घरोघरी गाया झाल्या, शेती झाली. इकडे बघा, त्यांचं म्हणणं ऐका तुम्ही. पहिलं उत्पन्न कमी निघायचं, आता उत्पन्न जास्त निघतंय, बरोबर का नाही? आणि पहिली औषधं कमी लागायची, आता औषधं जास्त लागतात. मी शेतकरी आहे ना, मग सगळ्या शेतकऱ्यांना औषधं हे जास्त लागली तर रेट वाढणार का नाही? आता हे सगळं शेती आलेली आहे, बागायताखाली उत्पन्न वाढलंय, आणि जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळे औषधं जास्त वापरावं लागतं असं त्यांचं म्हणणं. बरोबर आहे ना. मग आता त्यांनी काय सांगलं, शेतीला जोडधंदा घ्या. कशाचा? गाई म्हशी पाळा, गाई म्हशी पाळा. गाईच्या दुधाला रेट दिला 20 रुपये, खाद्याची गोण 3000 रुपये. मग शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीकडे जायचे. पण तुमचं ऑर्गॅनिक खतं सुद्धा कुठं स्वस्ती आहेत मला सांगा? ऑर्गॅनिक खतं तुमच्या रासायनिक खतापेक्षा महाग केलं त्यांनी. मग शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक शेती वळायचं कसं? बरोबर आहे ना? हा एक मुद्दा आहे का नाही? मग तुम्ही ऑर्गॅनिकचे भाव कमी करा, शेतकरी आपले आप स्वतः होऊन तो ऑर्गॅनिक जाईल. तुम्ही रासायनिकचे भाव गगनाला पोहोचवले तर त्याच्यापेक्षा जास्त ऑर्गॅनिकचे भाव आहेत. मग शेतकरी काय करणार? जे परवडन तेच खत घेणार आहे. मला काय म्हणायचंय, उत्पन्न वाढल्यामुळं आणि जो खाणार आहे तो कमी भावातच पडून मागवतो. आज एक मिनिट बोला. मग फक्त शेतीमालाचेच बाजार सरकार ठरवतं का? मला याचं उत्तर द्या तुम्हीच. आता सांगा, ऊसाला वगैरे हमी भाव आहे, कांद्याला नाहीये असं का नको? हा बाजार वाढले का दुसऱ्या देशातून तुम्ही माल मागवता आणि इथल्या मालवाल्यांचं वाटोळं करता? बाहेर देशमुख मागवलं जातं, खाणारी संख्या जास्त आहे. 80%, 20% कोणती पिकवणारी संख्या आहे. जो तो स्वतःचा फायदा बघतो, खाणाऱ्यांच्या बाजूने जुक्त माप देतो. मग आजपर्यंत शेतकऱ्यांना वाली कोण राहिला? विरोधी पक्ष नेताच राहिलाय. विरोधी पक्षच जीव काढून शेतकऱ्यांच्या बाजूने आरडावारडा करतो. जेव्हा मी 2004च्या साली ज्यावेळेस मी मुंबईला होतो मार्केटला, त्यावेळेस पवार साहेबांचं एक विधान होतं, आजही संजय शेठ पानसरे म्हणून, का शेतकऱ्यामधला मार्केट दलाल बंद करायचा.
आजच संदेश पानसरेंची मुलाखत दलाल बंद करायचं म्हणजे मार्केट कमिटी बंद करून दलाल मध्यस्थी थेट. मला सांगू आज थेट कुणी माल घ्यायला गेलो किती जण पळून जाते तो. शरद पवारांकडे सत्ता होती, शरद पवारांनी काय केलं? त्यावेळेला 700 रुपये कांद्याला बाजार झाला होता, केंद्रातून आरडाओरड चालली होती, तरी म्हटलं एक वेळेला बाजार भेटला तर काय तुमचे नुकसान होतं, इतर वेळेला ते फार लॉस जातात तेव्हा तुम्ही त्याचा विचार करता का? ते म्हणतात की शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी काय आयात वगैरे निर्यात बंदी अशी काय घेतले? बघा ना ते मागचं बघा ना, सगळ्यांनी आयात बियात निर्यात करीत होते, आयात करीत होते त्यावेळेस बी. सर भाजप निवडला त्यावेळेस मी बी 700 रुपये कांद्याचा बाजार घेतला ना साहेब 2015ला. असं काय सोडलं म्हणता? शरद पवारांनी सुद्धा निर्यात बंदी केली होती. शरद पवारांनी सुद्धा 2 वेळा निर्यात बंदी केली होती. माझ्या स्मरणार्थ नाही हो. शरद पवारांच्या काळात चांगले रेट होते का? अहो त्या वेळेला बाजार उठले तर निर्यात बंदी करायला मनाई आणली होती केंद्र सरकारने, त्यांचंच सरकार होतं. पण त्यावेळेला या पक्षाने आवाज उठून सांगितला होता का एक वेळेला बाजार वाढले म्हणून काही नुकसान होणार नाही, खाणारे फार 1000 रुपये किलो झालं तरी ज्याला खायचं ते खाणारच आहे. मी आजपर्यंत काय म्हणलो, नाना बरोबर बोलले ना, मी आजपर्यंत काय म्हणलो, शेतकऱ्यांचा वाली भक्ती विरोधी पक्ष नेता त्याला भांडवलच नसतं बोलायला, तेच बोलणार. जो माणूस खाजगीकरण करायला निघाला होता तो माणूस सत्ता गेला म्हणणारच ना की पाकिस्तानमध्ये 350 रुपये किलो कांदा खपतोय आणि आपल्या इथं 15 रुपये किलो खपतोय. सांगा बरं काय करायला पाहिजे? कांदा जात नाही ना आपला, निर्यात होत नाही ना पाकिस्तान. कुठं कांदा निर्यात होतो आपला पाकिस्तानमध्ये जातो? पाकिस्तानला बंद केलं ना आपण पाठवायचं. पाकिस्तानला कांदा पाठवणं बंद केल्यामुळं टोमॅटो कांदे पाठवणे बंद केले टोमॅटो कांदा आता ते बंद केले, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना नुकसान झालं असं म्हणतात. बरोबर आहे ना, ते बंद केले का आता ते देशावर घडामोडी करायची, आपल्या इकडून निर्याती अतिरिक्त कारवाई करायची. त्यापेक्षा ह्या मालाभावापेक्षा अतिरिक्त कारवाई थांबवण्यासाठी देशाने ना त्यांना निर्यात बंदी केली. त्यांना किती त्यांच्या पाकिस्तान सरकारशी बांगलादेशाने आता करार केलेला आहे. आपला करार फोडून टाकला, बाजार वाढले का आपला सरकार बाजार माल देत नाही त्या राष्ट्राला. अतिरेकी कारवाई करतात, इथं हल्ले करतात, अतिरेक्यांना पैसे पाठवतात. काय म्हणायचं, बांगलादेश का न्यूयॉर्क कांदा घेते, सगळे राष्ट्र कांदा घेतात, पण आपली लोक देत नाहीत.